रवी वर्माच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत। रवी वर्मानं 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती शत्रू राष्ट्राला दिलेली आहे। तसंच युद्धनौका आणि इतर जहाजांची माहिती आणि चित्रही बनवून त्यानं पाठवलेलं आहे। तसंच रवी हा पाकिस्तानमधील 2 फेसबुक अकाउंट्सच्या संपर्कात सुद्धा होता। पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी या 2 पाकिस्तानी व्यक्तींची फेसबुक अकाउंटची नावं आहेत। तसंच रवी वर्मानं नेव्हल डॉकमधल्या युद्धनौकांची माहिती फेसबुक अकाउंट धारकांना पाठवल्याचं यात नमूद करण्यात आलंय। तो बोला है तुम्हारा बेटा है पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था। हाँ। ऐसे बोला अच्छा। बेटा तुम्हारा ऐसा बोला पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था। फेसबुक के द्वारा मालूम दे रहा था हेलो, ऐसे बोले हमको। फेसबुक पे कोई लड़की दोस्त थी? मैं बोल रही हूँ ना सर, यही कर रहे हैं ना? इसको क्या बोलते हैं, फेसबुक है ना, फेसबुक से ही सब हुआ है। तर हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या रवी वर्मानं देशाशी कशा प्रकारे गद्दारी केलेली आहे पाहूयात। रवी वर्मा 2024 पासून 2 पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात आहे। तर पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी या 2 पाकिस्तानी व्यक्तींच्या तो संपर्कात होता। रवी वर्मा यांना 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाठवल्याचं समोर आलंय। युद्धनौका आणि इतर जहाजांची माहिती तसंच चित्र सुद्धा त्याने पाठवलं असा आरोप आहे। तर ऑडिओ आणि टेक्स्ट तसंच चित्र स्वरूपात ही माहिती त्यानं पुरवल्याचं समोर आलंय। तर हनी ट्रॅपची भूल आणि देशाची दिशाभूल कशा प्रकारे झाली तेही पाहूया। 12 मार्च 2024ला माझगाव डॉक शिप बिल्डर्सची माहिती त्यानं पाठवली। तसंच नौदलाच्या डॉकयार्डमधील प्रशिक्षणार्थी गौरव पाटीलला सुद्धा अटक झाली होती। तर ऑक्टोबर 2020 मध्ये नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाटला सुद्धा याच हनी ट्रॅपमधून माहिती पुरवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि 4 मे 2023ला DRDOचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुळकर यांना सुद्धा याच प्रकरणात अटक झाली होती। तर आरोपी रवी वर्मा हा पाकिस्तानच्या या हनी ट्रॅपमध्ये कसा सापडला ते पाहूयात। तर पायल शर्मा या हिनं रवीला पायल शर्मानं आधी त्याला अभिवादन केलं, हाय म्हटलं आणि नंतर मी पायल शर्मा आहे आणि तुमचं प्रोफाईल बघितलेलं आहे असं तिनं म्हटलं। तर रवी वर्मानं तू कुठली आहेस अशी विचारणा केली। तर पायलनं मी दिल्लीची आहे आणि तुम्ही कुठले असं सुद्धा विचारलं। तर रवी वर्मानं मुंबई असं उत्तर दिलं। तर तुम्ही मदत करणार का असं विचारलं असता रवी वर्मानं होय असं उत्तर दिलं। माझा प्रोजेक्ट करायचा आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे। तर रवी वर्मानं सुद्धा काय मदत हवी असं विचारलं। तर तुम्ही लग्न केलंय का असं तिने विचारलं। तर तुमची गर्लफ्रेंड आहे का या सगळ्या विचारण्यानंतर आता रवी वर्मानं नाही हे उत्तर दिलं। तर मग ठीक आहे असं पायलने म्हटलंय।